आजच्या बिग बॉसच्या भाऊचा धक्का बघून मी खरं सांगू मला सुद्धा धक्का लागलेला आहे. ज्या प्रकारे काल सोशल मीडियावर चर्चा होती, प्रभू जाणार आहे, प्रभू जाणार आहे, प्रभू जाणार आहे. परंतु मी मनातून प्रे करत होतो, की यार प्लीज काहीच असो परंतु प्रभू नको. प्रभूच्या जागी कोणी गेला तरी एवढा मला वाईट वाटणार नाही पर्सनली. परंतु प्रभू गेल्यावर मला खूप वाईट वाटणार. परंतु ज्या प्रकारे रितेशने त्याचा फोटो समोर आला, लिटरली एवढा धक्का होता, की यार नाही यार प्रभू नाही जाऊ शकत. मतलब प्रभू नाही. मतलब प्रभूला बघण्याची सवय झालेली आहे. आता खूप लोकं म्हणतील, की त्याचा गेम काहीच नव्हता. गेम काय खेळत होता? फक्त त्या पल्लूच्या मागे-मागे राखे, तन्वीच्या मागे-मागे राहे वगैरे, वगैरे करत वगैरे होता. त्याच्या व्यतिरिक्त काय गेम आहे? मी तुम्हाला खरं सांगू का? ॲट द एंड ऑफ द स्टोरी बिग बॉस हा गेम नाहीये. बिग बॉसमध्ये गेम असणे, टास्क चांगल्या प्रकारे परफॉर्म करणे, नॉमिनेशनपासून वाचणे, हा करणे, तो करणे, त्या सर्व गोष्टी होतच राहतात. परंतु त्या सर्व गोष्टीमध्ये सर्वात जास्त जो इम्पोर्टंट गोष्ट आहे ना, ती म्हणजे तुमची माणुसकी. कारण की बिग बॉस शो इज ऑल अबाउट द पर्सनॅलिटी की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. आता ज्या प्रकारे बिग बॉसच्या हाऊसमध्ये टास्क होतात म्हणा तुम्ही म्हणा नॉमिनेशन टास्क, कॅप्टन्सी टास्क किंवा घरामध्ये होणारे वाद, किचनमध्ये वाद, बाथरूममधले वाद, बेडरूममधले वाद, ह्या सर्व गोष्टीमुळे, ह्या सर्व अडचणीमुळे आपल्याला काय समजते, आपण काय बघतो, की त्या गेममध्ये त्या व्यक्तीने माणुसकी दाखवली का? नाही दाखवली ना, यार तू चांगला नाहीये. त्या गेममध्ये तो एखादा झगडा झाला, त्या गेममध्ये त्या गोष्टीने कोणते शब्द उच्चारला, नाही यार ह्याला गुस्स्यावर कंट्रोल नाहीये. समोरच्या व्यक्तीला प्रोव्होक केलं, परंतु तो व्यक्ती शांत आहे, परंतु हा व्यक्ती शांत नाहीये, हा चुकीचा आहे. म्हणून ॲट द एंड ऑफ द स्टोरी आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक झगड्यामध्ये, प्रत्येक टास्कमध्ये, प्रत्येक नॉमिनेशनमध्ये, प्रत्येक कॅप्टन्सीमध्ये आपण काय बघतो? माणुसकीच बघतो. आता तुम्ही बघा सूरज चव्हाण मागच्या सीझनमध्ये होता. त्याला गेम समजत होता? त्याला काहीच गेम समजत नव्हता. मतलब त्याला एक-एक गोष्ट सांगायला लागत होती. त्याला वाचता सुद्धा येत नव्हतं किंवा काय नॉमिनेशन असतात, काय कॅप्टन्सी टास्क असते, काहीच त्याला काही समजत नव्हता. परंतु त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त माणुसकी दाखवली, की तो माणूस म्हणून कसा आहे, तो कोणत्याही कामाला एखादा छोटंसं काम असलं ना, तरी त्या कामाला त्याच लेव्हलनं करते, जर मोठा काम असेल. मतलब सेम इज्जत देते. आपण कसे असतो ना, लहान कामाला इज्जत देत नाही. काय हा एवढूसा काम आहे, काय करते? नोकरांनी घरची काय करते? कचरे उचलनेवाला दादा काय करते? कचरा तर उचलते. परंतु नाही, त्याच्यामध्ये माणुसकी होती, की तो प्रत्येक कामाला व्हॅल्यू करत होता. प्रत्येक कामाला रिस्पेक्ट करत होता आणि प्रत्येक कामाला कामसारखा करत होता. इन्सल्टिंग वेनं बघत नव्हता. म्हणून लोकांना त्याच्या अंदरची जी माणुसकी आहे ना, ती आवडली. म्हणून लोकांना त्याला एवढं प्रेम केलं आणि एवढा प्रेम केल्यामुळे अख्खा महाराष्ट्राने त्याला विनर बनवलं. तर ॲट द एंड ऑफ द स्टोरीमध्ये आपण काय बघतो? माणुसकीच बघतो आणि तो जेव्हा प्रभू घरामध्ये आला ना, त्याला बघून एवढा आनंद झाला. ज्या प्रकारे तो बोलते, ज्या प्रकारे त्याची कॉमेडी आहे, ज्या प्रकारे तो सर्व गोष्टी करते, ज्या प्रकारे त्याचा डान्स म्हणा, त्याचं गाणं म्हणा, त्याची वागणूक म्हणा, ज्या प्रकारे विशालसोबत तो फाईट करते, अंडी चोरते, एव्हरीथिंग तो नवीन-नवीन गेटअप करते, काही ना काही करत असते, कॉमेडी, फनिंग असते, काही ना काही करत असते ना, तो काहीच असो आय लव्ह इट. बिग बॉसचा हाऊस आहे ना, तो हाऊस आहे. त्याच्यामध्ये 4 इमारती आहेत, छान गार्डन आहे, छान बेडरूम आहे, छान किचन आहे, गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, सर्वच गोष्टी आहेत. परंतु त्या हाऊसला घर बनवणारे जे व्यक्ती असतात ना, ते असतात कंटेस्टंट. ते कंटेस्टंट जातात, तिथं गेम खेळतात, भातभाजी करतात, वरण-भात करतात, झगडतात. घरासारखी वागणूक त्या बिग बॉसच्या हाऊसला देतात आणि आपल्या घरामध्ये एक छोटासा बाळ नसते, छोटासा मुलगा नसते, जो खेळत असते, त्याला गोष्टी समजत नाही. मग आपण मोठे असता आणि आपण त्याला शिकवता, सांगता, "अरे असं नसते, एवढं गोड नको खाऊच रे, अरे हा चुकीचा आहे रे, हा वाईट आहे रे." त्या घरामधला ना लहानसा बाळ म्हणा किंवा एक लहानसा व्यक्ती ज्याच्यामुळे बालपण दिसून येते किंवा आपल्याला सुद्धा वाटते, की यार हा किती भोळा आहे, अरे हा किती साधा आहे. तो म्हणजे ना प्रभू होता, की प्रभूमध्ये ना एक बालपण होता, एक गोडवा होता. आता खूप लोकं म्हणतील रुचिता आणि अनुश्री सुद्धा लहानच आहेत, त्याच्याच वयाचे आहेत, काही खूप मोठा नाहीये, काही खूप लहान नाहीये तो बाळासारखा. परंतु रुचिता आणि अनुश्री आणि प्रभूमध्ये खूप डिफरन्स आहे. ज्या प्रकारे रुचिता म्हणा शो करून आली, रिएलिटी शो करून आलेली आहे. बिग रोडीसारखा शो करून आली आहे, जो इंडियाचा टॉप मोस्ट शो आहे. तुम्ही अनुश्री बघाल तर अनुश्रीने सुद्धा शो केला नाही, सॉन्ग करत असते, सीरीज करत असते. मतलब ह्यांना सोशल मीडियाचा पूर्ण ज्ञान आहे किंवा समाजामध्ये म्हणा किंवा हे शो कसे चालतात, ह्या शोमध्ये काय होते, काय प्लॅटफॉर्म आहे, कशा रीतीने बोलले गेले पाहिजे, काय पॉइंट ठेवले पाहिजे, आपण कसे दिसणार कॅमेरामध्ये, कसे नाही दिसणार, ह्या सर्व गोष्टीचा नॉलेज आणि या सर्व गोष्टीची अंडरस्टँडिंग त्या दोघांमध्ये आहे. त्यांच्यामध्ये ती मॅच्युरिटी आहे. परंतु प्रभू पहिल्यांदाच ह्या शोमध्ये आलेला आहे. पहिल्यांदाच एखादा साधारण गावातला एखादा साधारण मुलगा आणि शिकलेला पण नाहीये असा मुलगा बिग बॉस शोमध्ये येते आणि त्याला वाचता येत नाही, त्याला कळत नाही, त्याला गोष्टी समजत नाही, कसं दिसतो आपण, कसे दिसत नाहीये, कोणाच्या बाजूला राहिलं पाहिजे, कोणाच्या बाजूला नाही राहिलं पाहिजे, कुठं मत ठेवलं पाहिजे, कुठं मत ठेवलं नाही पाहिजे, ठेवलं पाहिजे, कुठं मत नाही ठेवलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टीचा नॉलेज त्याला स्टार्टिंगला नव्हताच, लिटरली नव्हता. तो हळू त्याच्या प्रवासापासून शिकला, की ओके अशा रीतीने मतं मांडतात, ओके अशा रीतीने बोलले जाते, ओके अशा रीतीने पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवले जातात. तुम्ही त्याला बघाल तर स्टार्टिंगच्या वेळेस ना त्याला नॉमिनेशनमध्ये कोणाला घालायचं, कॅप्टन्सीमध्ये कोणाला कॅप्टन
का बरं बनवायचं? ह्याची मतं त्याला स्पष्ट करता येत नव्हते. त्याला समजत नव्हतं, की मी मुद्दा कसा मांडू? परंतु आता हळू तो शिकलेला होता, की कोणाला कशा मुद्दा पाडून खाली पाडायचं, कोणाला कसे पॉइंट ठेवून समोर पाडायचं, ह्या सर्व गोष्टी हळू तो शिकलेला होता. आणि जेव्हा त्याचे आई-वडील आले होते, तेव्हा त्याने म्हटलं होतं, की "यार आई किंवा बाबा, हा जो बिग बॉस हाऊसमध्ये राहणे खूप कठीण आहे. लिटरली खूप कठीण आहे. आता जे लोकं आलेले आहेत, त्याच्यापेक्षा मोठे आहेत, मॅच्युअर आहेत, आपल्या लाईफमध्ये काहीतरी हासिल केलं आहे, खूप सारे शो केले आहेत, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे. परंतु 20 वर्षाचा एखादा गावातला आलेला साधारण मुलगा जो शिकलेला नाहीये, त्याला मेडिकल कंडिशन आहे, त्याला हर महिन्याला रक्त पोहोचवावं लागते. आपल्याला काय असतं ना, आपल्याला छोटासी बिमारी झाली, छोटासी मुंगी तरी चावली, तरी आपण मम्मीला म्हणतो, की "मम्मी नाही यार, मी रेस्ट करते." ताप आला, मग मी रेस्ट करते. ट्युशनला जात नाही, कॉलेजला जात नाही, शाळेत जात नाही. आपल्याकडे एखादा रिझन असला ना, तरी आपण हजार बहाणे बनवतो, की "नाही मम्मी, मी तो करत नाही. नाही, माझ्याने जमत नाही." परंतु प्रभूसारखा मुलगा बघा, त्याच्यामध्ये मेडिकल कंडिशन असून रक्त नाहीये त्याच्या शरीरामध्ये, त्याच्यामध्ये फिजिकली तेवढी एबिलिटी नाहीये, लवकर थकवा येते, एनर्जी त्याच्या शरीरामध्ये राहत नाही, तरी सुद्धा त्याला त्याची परिस्थिती माहीत होती, की माझी परिस्थिती कशी आहे, मी आपल्या परिस्थिती कशी सुधरवू, म्हणून तो व्हिडिओ बनवायला लागला. व्हिडिओ बनवता हळू फेमस झाला. व्हिडिओ बनवण्याच्या आधी तो दुसऱ्यांच्या शेतामध्ये जात होता. 200, 300, 400 जेवढे रुपये भेटेन तेवढ्या रुपयाने काम करत होता. घरी ते पैसे आणत होता आणि आपल्या बाबाला जेवढी मदत आपल्याकडून होईल तेवढी मदत तो करत होता. त्याच्या उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी कर्ज घेतलं होतं. तो कर्ज परतफेडीसाठी काहीतरी प्रयत्न त्याला करायचं होतं आणि त्यातून सर्व कर्ज त्याला फेडायचं होतं म्हणून तो बिग बॉस हाऊसमध्ये आला होता, की मी बिग बॉस हाऊसमध्ये येईन आणि माझे कर्ज फेडणी म्हणा, माझ्या पूर्ण भविष्य म्हणा, माझी फॅमिली म्हणा, मी सर्व चेंज करीन. आणि नेहमी तुम्ही प्रभूला बघितलं असाल ना, तर प्रभू एकच गोष्ट म्हणते, कितीही काही झालं तरी मला लग्न, प्रेम, प्रकरण ह्यामध्ये पडायचं नाहीये. मला स्वतःचं भविष्य चेंज करायचं आहे. मला स्वतःची अपब्रिंगिंग मतलब माझा जो परिसर आहे, माझी जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तो अप करायचा आहे. मला आपलं पूर्ण चेंज करायची आहे, आपली पूर्ण लाईफ चेंज करायची आहे, चांगला घर बांधायचा आहे, आपला उपचार करायचा आहे. हर गोष्टीचा पैसा हवो आणि पैसा हसण्यासाठी त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे. मला असं वाटतं, की प्रत्येक व्यक्तीकडून मला असं वाटतं, की जगातल्या प्रत्येक लहानशा मुंगीकडून तरी आपण मोठ्या-मोठ्या माणसांकडून आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकू शकतो. बिग बॉस हा शो एक पर्सनॅलिटीचा असते. जेव्हा आपण बिग बॉस शो बघतो तेव्हा आपल्याला समजून येते तेव्हा आपल्याला समजून येते, की प्रत्येक व्यक्तीमध्ये वाईट आणि चांगल्या आणि छान गोष्टी असतातच. परंतु आपण जेव्हा बिग बॉस शो बघतो, तर आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्या मनामध्ये घ्यायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजेत त्या समजते. मला वाटतं, की प्रत्येक व्यक्तीकडून आपण शिकू शकता आणि प्रभूकडून खूप काही गोष्टी शिकण्यालायक आहेत. ज्या प्रकारे एवढी त्याची जे मेडिकल कंडिशन असून सुद्धा ज्या प्रकारे तो मात करते, ज्या प्रकारे तो पॉझिटिव्ह राहते, ज्या प्रकारे त्याचा दृष्टिकोन आहे समाजाकडे बघण्याचा किंवा भविष्याकडे बघण्याचा, खरंच खूप पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये. आपण थोडासा काहीतरी झाला आपल्या लाईफमध्ये थोडासा तरी काहीतरी झाला, तर आपण खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह घेऊन बसतो, की यार नाही यार निगेटिव्ह लाईफ आहे, नाही यार नाही जमत आहे, अरे नाही होत आहे. परंतु प्रभूसारखा मुलगा बघा, परंतु एका गोष्टीसाठी एवढा पॉझिटिव्ह रीतीने बघते. लोकं त्याला एवढे ट्रोल करतात. आपल्याला कोणी शाळेत म्हणलं किंवा कॉलेजमध्ये म्हटलं, "ए कशी दिसतेस? कसा तुझा थोबडा आहे? कारभेंडी किंवा काय तुझे दात बघ ना कसे घाणेरडे आहेत." काय खूप काही म्हणतात. "तुझी हाईट किती आहे? किती मोठू झालेली आहेस?" खूप लोकं काही ना काही म्हणतात. आपल्याला एवढुसा कोणी काही म्हटलं ना, तरी आपल्याला लागून जाते, "नाही यार, मी कशी आता मला कशा होईल?" परंतु प्रभूसारखा मुलगा त्याला लोकं एवढे ट्रोल करतात, त्याला एवढे वाईट-वाईट बोलतात किंवा त्याला एवढे म्हणतात, "काय आहे कालू डॉन आहे, कशा दिसतात?" किंवा बिग बॉस सारख्या शोमध्ये गेला सुद्धा त्याला ट्रोल करत होते. त्याला ट्रोल करतात, तरीही सुद्धा त्या बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःकडे त्यानं फोकस केलं, की हे निगेटिव्हिटी जेवढी निगेटिव्हिटी येत आहे त्याला न फोकस करता फक्त पॉझिटिव्ह आपला कंटेंट कसा असला पाहिजे, आपल्याला व्ह्यूज कसे भेटले पाहिजेत आणि मग त्याच्यामुळे आपण बिग बॉस शोमध्ये कसे गेले पाहिजे आणि बिग बॉस शोमध्ये आपण चांगलं काम कसं केलं पाहिजे, लोकांचे मतं कसे जिंकलेले पाहिजेत. मी खरं सांगते बिग बॉस शो आपला खूप ईझी नसते. आपण काय करतो सकाळी उठतो, जेवणाचा ताट घेतो, जेवता-जेवता बिग बॉस बघतो आणि लोकांना जज करतो, की यार असा गेम खेळला पाहिजे, तसा गेम खेळला पाहिजे. प्रभू काय, प्रभू फक्त त्या तन्वीच्या मागे राहते. प्रभूला काय गेम समजते. परंतु अक्षरशः एवढ्या लोकांमध्ये मध्ये एका 20 वर्षाचा मुलगा ज्याला वाचता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला समाजाची एवढी नॉलेज नसते, ह्या शो बद्दल नॉलेज नाहीये, मतं कसे ठेवायचे, काय कसे ठेवायचे, या गोष्टीचा काहीच नॉलेज नसताना फक्त एवढा नॉलेज होता. फक्त त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स होता. मी पॉझिटिव्ह आहे, मी छान आहे, मी कॉलुडान आहे, मी सर्वांपेक्षा अप आहे, मी जिंकू शकतो. फक्त एवढ्या धाडसामुळे तो आत्तापर्यंत बिग बॉस शोमध्ये होता. मला तरी वाटते, की तो टॉप 5
मध्ये जाणार डिझर्व्ह करत होता. ज्या प्रकारे ह्या शोमध्ये जे कंटेस्टंट आहेत, राकेश म्हणा, विशाल म्हणा, सागर म्हणा, हे जे लोकं आहेत, हे खूप काम करून आलेले आहेत. खूप मोठे लोकं आहेत. खूप लोकं ह्यांच्या खूप नाव आहे. परंतु एवढ्या लोकांमध्ये प्रभूसारखा मुलगा सुद्धा स्टँड करतो. जेव्हा बिग बॉस हाऊसमध्ये जातो ना, तर सर्वजण इक्वल असतात आणि त्या इक्वलमध्ये प्रभू येते, तर हे किती मोठी गोष्ट आहे. त्याच्या आई-वडिलांनी कधी त्याचं घर बघितलं नाही. त्याच्या आई-वडिलांनी कधी एरोप्लेनमध्ये बसले नव्हते. परंतु फक्त प्रभूमुळे ते ह्या सर्व सुख-सोयी म्हणा किंवा सर्व जो अनुभव आहे, ते अनुभवत आहेत फक्त आपल्या मुलामुळे. म्हणून मला वाटतं, की प्रभूकडून खूप काही गोष्टी शिकण्यालायक आहेत, की स्वतःवर कॉन्फिडन्स कसा ठेवायचा, पॉझिटिव्हिटी कशी आणायची, स्वतःच्या गोष्टीवर मात कसा ठेवायचं, कितीही कष्ट असलं, कितीही वाईट गोष्टी असल्या, आपल्या शरीर आपल्याला साथ दिसला नसला, तरी आपण आपल्या ध्येयाकडे आपल्या त्या दृष्टीने आणि पॉझिटिव्हने बघणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रभूकडून अतोनात गोष्टी शिकायला भेटतात आणि आपल्याला त्या शिकायलाच पाहिजे. कारण की हा बिग बॉस शो जेव्हा आपण बघतो ना, इट इज नॉट ऑल अबाउट द एंटरटेनमेंट, ड्रामा, फाईट वगैरे. ऑल अबाउट द पर्सनॅलिटी. तो पर्सन कसा आहे, त्या पर्सनकडून आपण आपल्या मनामध्ये काय घेऊ शकता, आपण आपल्यामध्ये काय आणू शकता, जो आपण पुढे जाऊन एक चांगला मनुष्य किंवा एक चांगला माणूस म्हणून आपण येऊ शकतोय. ह्या सर्व गोष्टी शिकणे खूप गरजेचं आहे. परंतु प्रभू गेला आणि एकही अश्रू त्याने काढलं नाही, एकही अश्रू नाही. कालचाच प्रभू तुम्ही बघाल तर काल मी कॅप्टन होऊ शकलो नाही, मला कॅप्टन व्हायचं होतं, काही नाही आपण विनर होणार अशा म्हणणारा प्रभू, रडारड करणारा प्रभू आज जाताना एकही अश्रू काढला नाही. म्हणजे विचार करा किती स्ट्रॉंग असेल. त्याचं स्वप्न होता की तो बिग बॉस जिंकेल, बिग बॉसने पैसे भेटतील, माझा उपचार होईल, मी घराला मदत करीन, कर्जफेडी करीन, खूप काही स्वप्न होते. परंतु तो मुलगा एकही असे म्हणतात ना सिंपत्ती कार्ड खेळते वगैरे, परंतु एकही अश्रू त्याने काढला नाही. आणि ज्या प्रकारे तन्वी आणि प्रभूचा बॉन्ड होता ना, ज्या प्रकारे तन्वी त्याच्याबद्दल हितचिंतक होती, ज्या प्रकारे प्रभूची काळजी घेणारी तन्वी होती ना, तिने आता खूप लोकं म्हणतील ते खोटं नाटक करत होती, ॲक्टिंग करत होती, फलाना करतील. हां म्हणतील, तो म्हणतील. पण मला वाटतं, की चल खोटं असेल ना, चल खोटं असेल, जो पण असेल, परंतु तिनं काळजी घेतलं आणि त्याची वागणूक चांगली होती. लहान भावासारखी वागणूक दिलं, ती इम्पोर्टंट आहे. कोण काय म्हणतात, कोणाचा माइंडसेट काय असण्यापेक्षा आपली कृती कशी आहे, आपली ॲक्शन कशी आहे, आपण कसे ॲक्शन करत आहोत, ते जास्त इम्पोर्टंट आहे. आणि तिची ॲक्शन प्रभूप्रती चांगलीच होती. ते भलेही ॲक्टिंग असो, काहीच असो, परंतु छान, छान ॲक्टिंग केलं किंवा छान गोष्टी केल्या. तिच्या पूर्ण वागणुकीमधून छान येते, वाईट येत नाही. तर छान इम्पोर्टंट आहे. ते जो पण असो, परंतु त्या दोघांचा बॉन्ड खूप चांगलेला होता. आणि प्रभूसारखी पर्सनॅलिटी बिग बॉस शोमध्ये येणे हा आपल्यासाठी आहे. प्रभूसारखी पर्सनॅलिटी बिग बॉस सारख्या शोमध्ये येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की अशी पर्सनॅलिटी येणे खूप गरजेचं आहे. बॅकग्राऊंडमध्ये येणारा असे बॅकग्राऊंडमधले असणारी मुलं खूप येणारे गरजेचे आहेत. प्रभूमुळे खूप लोकांना मोटिव्हेशन भेटते, की आपण सुद्धा बिग बॉस हाऊसमध्ये जाऊ शकतो. आपण सुद्धा मेहनत केला तर आपण सुद्धा जाऊ शकतो. असे खूप लोकं आहेत त्याच्या गावचे म्हणा, गावचे खूप सारे लोकं असतील किंवा गावच्या आजूबाजूचे लोकं म्हणा. कारण की आपण त्या बॅकग्राऊंडमध्ये येतात ना, तर त्या बॅकग्राऊंडमधल्या लोकांना मोटिव्हेशन भेटते, की हा व्यक्ती जाऊ शकते ना, मग मी का बरं नाही जाऊ शकत? असे खूप साऱ्या गोष्टी आहेत प्रभूकडून शिकण्यालायक. ज्या लोकांना प्रभू म्हणत आहे, की असं आहे, तसं आहे. मला वाटतं, की जेवढे हप्ते तो राहिलेला आहे, मला खूप आनंद झालाय. खूप चांगल्या रीतीने गेम खेळलेला आहे. ॲट द एंड ऑफ द खूप गेम नाही असते. ॲट द एंड ऑफ द त्याची पर्सनॅलिटी असते. तो माणूस म्हणून कसा आहे ना, खरंच प्रभू खूप चांगलेला आहे. खूप मला आवडते सुद्धा आणि खूप चांगला त्यांनी मनोरंजन केलं आपलं एवढे वीक 2 महिने, अख्खे 2 महिने प्रभूने आपला एंटरटेनमेंट केला आणि प्रभू खूप चांगला आहे आणि मला वाटते, की ह्यानंतरही तो खूप प्रगती करेल, खूप त्याला शो भेटेल, खूप पैसे कमवेल, खूप मान भेटेल, खूप सन्मान भेटेल, त्याचा कर्ज फेड होईल आणि बिग बॉसच्या हाऊस नंतर त्याची पूर्ण लाईफ चेंज होईल. मी हीच प्रार्थना करते. तुम्हाला प्रभूबद्दल काय वाटते? तुमचे काय मत आहेत? प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.